जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळतोय। शेवगळ गावात रब्बी हंगामातील गहू मका पिकाचं नुकसान झाले। बेमोसमी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होते। लातूर शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झाला। अवकाळी पावसामुळे शहरातील व्यापाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे। दरम्यान अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या शेती पिकाचं आणि आंबा फळबागांचं मोठं नुकसान झालंय। पुढील 2 दिवस लातूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवलाय। कोल्हापुरातही पावसाने हजेरी लावलेली आहे। पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड, आजरा या परिसरात पाऊस झाला। अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे ज्वारीचं पीक जमीनदोस्त झाले। रात्री उशिरा अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे म्हसवड परिसरात शेतीला फटका बसलाय। आंबा, डाळिंब उत्पादकांचंही मोठं नुकसान झालं। अकोल्यात अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं देखील नुकसान झाले। वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या। जवळपास एकरी 35 ते 40% शेतकऱ्यांचं नुकसान झालं।